दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जिन्याखाली एका खोलीत ईव्हीएम मशीन सापडले. जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम मॅच करून कलेक्टर किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतात. हे ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहे? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही जी मनातली साशंकता आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्या निकालाशी मी फारसा सहमत आहे असं नाही. मला माझं मत कुठं गेलंय हे कळलंच पाहिजे. माझ्या मनात शंका का राहावी? माझं मत कुणाला गेलं हे कळलंच नाही तर शंका निर्माण होणारच ना, की माझं मत नक्की कुठे गेले. या संशयामुळे अमेरिकेतल्या ईव्हीएम मशीन काढून घेतल्या. आपल्या देशाची लोकसंख्या आहे, मतं मोजायला 4 दिवस लागतील, पण मनात संशय राहणार नाही. तक्रार कशाला करू? काय होतंय? इलेक्शन कमिशनकडे तक्रार करून. इथे मला लॉरेन्स बिश्रो ही गँगकडून फोन आला, पण एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला नाही. किती गांभीर्याने बघतात बघा. निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली, याबद्दल कशाला चर्चा करता? महाराष्ट्रात सगळ्यांना माहीत आहे की वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी ही BJP आहे. वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर इतकी मस्त आहे की 1 लाख कोटीचा घोटाळा माफ करण्यात आला. त्यांनी कच खाल्ली की नाही? त्यांना पंतप्रधान व्हायचे की नाही? प्रफुल्ल पटेल कोण? शरद पवारांनी काय करावे हे जितेंद्र आव्हाड ठरवू शकतो का? शरद पवार हे मोठे मॅथेमॅटिशियन आहेत. ते सत्तेसाठी लाचार होऊन काहीही करणार नाहीत. जे तुम्ही करता ते शरद पवार करणार नाहीत. पंतप्रधान होत असताना तो माणूस 1 पाऊल मागे घेतोय. तो किती मोठा माणूस असेल? तुम्हीच 2004 साली सांगत होतात की चला BJPत जाऊया, चला BJPत जाऊया. त्यांनी थांबवलं तुम्हाला. त्यांनी नाही तर मिसेस प्रतिभा पवारांनी तुम्हाला थांबवणे साहेबांनी करून दाखवलं. तुम्ही खाल्ल्यावर देखील राज्यसभेवर घेतलं आणि हवाई उड्डाण मंत्री केलं. पवार साहेबांचे जे काही उपकार आहेत तुमच्यावर, ते जर तुम्ही विसरणार असाल तर तुमच्यासारखं कृतज्ञ कोणी नाही. तुम्ही युतीच्या बाबतीत का नाही बोलत? ठाण्याची जागा मिळाली नाही. ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय त्याच्याकडे पाहून माझ्यासारख्या कट्टर विरोधकाला देखील वाईट वाटत आहे. हा एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान नाही, हा मुख्यमंत्रीपदाचा अपमान आहे. आज ते मुख्यमंत्रीपदाला दाखवतात हम नहीं गिनते है. आम्ही जे म्हणणार तेच तुम्हाला करायचं आणि हे होणारच होतं. अजितदादांना 2 सीटांवर आवर्त घ्यावं लागलं. 9 सीट घेऊ, 1200 घेऊ म्हणणारे अजित पवारांना 2 सीटवरच आवर्त घ्यावं लागलं. तुम्ही निवडणूक आयोग, क्लीन चिट याच्याबद्दल कशाला चर्चा करता? महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे की वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी ही BJP आहे. आणि त्यामुळे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर इतकी मस्त आहे की 1 लाख कोटीचा घोटाळा माफ करण्यात आला. सदाभाऊ खोतांना म्हणूनच मी म्हटलेलं वाक्य पटेल, हे पाकिट मारेत सगळे. यांनी शरद पवारांचं पाकिट मारलं, घर फोडलं, चोरी केली, दरोडा टाकला. लटकवलेली चावी कोण काढतं? की अशी चावी लटकवलेली असेल तर ती खेचून कोण नेतो? पाकिट मार. त्यामुळे पाकिट मार आहेत. आमचं घड्याळ चोरलं, ट्रेनमध्ये जाताना घड्याळ कोण मारतं? पाकिट मार. आमचा पक्ष कोणी चोरला? दरोडेखोर. काय आम्ही चुकीचं बोलतोय? यांची अवकात तर ते ठरवून देणार. ज्या म्हणून जरा समजा तर सांगा, तुमची व्याख्या तर सांगा अवकातीची. तुमची अवकातीची व्याख्या सांगा, मग बघू आम्ही कसं राहायचं. गुन्हे काय कोणावरही दाखल होतील? आता गुन्ह्याची काय चर्चा करताय? गुन्हे दाखल करणं आता पोलिसांना म्हणजे त्यांना आता विचार करण्याची गरज होत आहे. वरनं आदेश आलाय गुन्हे दाखल करत राहा. बिचारी पोलिसांचं मरण होत आहे, मरण. पोलिसांना दोष देण्यात काय अर्थ नाही. फक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इथे लागलेला जो त्यांचा अशोक स्तंभ आहे ना, त्याच्याकडे कधीतरी तिरक्या मानेने बघावं, एवढीच माझी इच्छा आहे. त्यांनी कच खाल्ली का नाही खाल्ली? त्यांना पंतप्रधान व्हायचंय की नाही व्हायचं नाहीये? प्रफुल्ल पटेल कोण प्रफुल्ल पटेल? शरद पवारांनी काय व्हावं? जितेंद्र आव्हाड ठरवू शकतो का? आपल्याला पाठिंबा शरद पवार हा मोठे मॅथेमॅटिशियन आहेत. ते सत्तेसाठी लाचार होऊन काहीही करणार नाहीत. जे तुम्ही करतात ते शरद पवार करूच शकत नाहीत. पंतप्रधान पद होत असताना जो माणूस 1 पाऊल मागे घेतो म्हणजे तो किती मोठा माणूस असेल? सर्वात मोठं पद मिळतंय, लोक 1 दिवसासाठी का होईना पण पंतप्रधान होण्याची मनीषा बाळगतात. शरद पवारांविषयी कशाला बोलतात मला कळत नाही.
तुम्हीच 2004 साली सांगत होतात त्यांना, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. त्यांनी तुम्हाला थांबवलं. त्यांनी नाही तर मिसेस प्रतिभा पवारांनी तुम्हाला थांबवलं की साहेब काहीतरी करतील, आणि साहेबांनी करून दाखवलं. तुम्ही हारल्यानंतरही तुम्हाला राज्यसभेवर घेतलं आणि भारताचं हवाई उड्डाण मंत्री केलं आणि इंडिपेंडंट चार्ज. तर प्रफुल्लभाई कशाला बोलता पवार साहेबांबद्दल? पवार साहेबांचे जे उपकार आहेत तुमच्यावर, तुम्ही विसरणार असाल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही असं बोलावं लागेल ना. तेव्हा प्रफुल्लभाई आणि सगळ्यांनाच मी सांगतो, शरद पवारांवर बोलू नका. उदयनराजे कधी बोलले? किती वाजता? किती वाजता? ते किती वाजता बोलतात त्याच्यावरती त्यांच्या शब्दाचा अर्थ लावला जातो. हे त्यांचं चालू आहे ना. तुम्ही युतीच्या बद्दल का बोलत नाही? अजून ठाण्याची जागा डिक्लेअर झाली नाही, अजून कल्याणची जागा डिक्लेअर झालेली नाही, केवढ्या तरी जागा बाकी आहेत, नाशिकची डिक्लेअर झालेली नाही. त्याच्याबद्दल बोला ना. तुम्ही आमची एक जागा घेऊन बसता आणि त्याच्यावरच चर्चा करत बसता. अहो, ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय तो बघून माझ्यासारख्या त्यांच्या कट्टर विरोधकाला पण वाईट वाटतं. हा एकनाथ शिंदेचा अपमान नाही आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा, हा मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे. आणि मुख्यमंत्री पदाला ते दाखवतायत हमनी गिनते. आम्हाला मुख्यमंत्री पदवीत काय बेन आहे? आम्ही जे म्हणणार तेच तुम्हाला करायचंय. आणि होणारच होतं. अजितदादांना नाही 2 सीटांमध्ये आवर्त घ्यावं लागलं. 9 सीट घेऊन 12 सीट घेऊ सांगणारे अजित पवार 2 सीटातच आटोपतं घेतलं.